त्रिकोळी इथं वार्षिक यात्रोत्सवात यंदाही जंगी कुस्त्यांच्या थरारामुळे संपूर्ण परिसर कुस्तीमय झालाय। महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या नामांकित मल्लांनी आपल्या ताकदीची आणि कौशल्याची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली। धुळीनं माखलेले आखाडे, वाद्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात कुस्त्यांचा फड रंगला। पुणे, कोल्हापूर, धाराशिव आणि सांगली येथील मल्लांनी स्थानिक मल्लांसोबत जोरदार लढती केल्या। ग्रामीण भागातील कुस्ती परंपरा जिवंत ठेवत आणि तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणं हा या आयोजनामागचा उद्देश असल्याचं यात्रेकरू समितीने सांगितलं। मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सकाळपासूनच आखाड्याभोवती गर्दी केली होती। या कुस्त्यांचे पंच म्हणून हरी सुरवसे, पांडुरंग सांगवे, विकास पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी काम पाहिलं। विजय मल्लांचा फटाक्यांच्या आतिषबाजीत सत्कार करण्यात आला। यात्रेचं आयोजन यशस्वी झाल्याबद्दल समितीने सर्वांचे आभार मानले। उमरखेड शहरातून जाणाऱ्या पुसद उमरखेड आरदडा या राज्यमार्ग 262 या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरुवात झाल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढल्यात। नगर परिषद निवडणुकीच्या आधी एक बाजूचं काम पूर्ण करण्यात आलं होतं, त्यानंतर 4 महिन्यांचा खंड पडला होता। आता पुन्हा सुरू झालेल्या या कामात जुना डांबरी रस्ता खोदकाम न करता थेट गिट्टी टाकून मशीनद्वारे पृष्ठभाग तयार केला जातोय, असं चित्र समोर दिसतंय। मात्र या कामासाठी कोणतेही सूचना फलक, एस्टिमेट किंवा प्रशासकीय मान्यता सार्वजनिकरित्या लावण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असल्यानं रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या रस्त्यामुळे शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान या गंभीर प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय। त्यामुळे प्रशासन या कामाची दखल घेऊन तातडीने कारवाई करेल का, असा सवाल उपस्थित होतोय। मुळावा इथं असलेल्या सेतू सुविधा केंद्रावर सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। 7/12 उतारा, आधार कार्ड अपडेट, मोबाईल नंबर लिंक करणं तसंच उत्पन्न दाखला यांसारख्या सेवांसाठी ठराविक दर फलक लावण्यात आलेला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दर स्पष्ट नसल्यानं केंद्र चालक मनमानी पद्धतीने शुल्क आकारत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। जवळपास 100 गावांची बाजारपेठ असलेल्या मुळावा परिसरात हा प्रकार घडत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। दरम्यान या प्रकाराकडे तहसील कार्यालयाचे अधिकारी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होते। गरिबांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। गरिबांसाठी ठराविक दर फलक लावण्यात आलेला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दर स्पष्ट नसल्यानं केंद्र चालक मनमानी पद्धतीने शुल्क आकारत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। जवळपास 100 गावांची बाजारपेठ असलेल्या मुळावा परिसरात हा प्रकार घडत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। दरम्यान या प्रकाराकडे तहसील कार्यालयाचे अधिकारी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होते। गरिबांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। तुम्ही मला सांगा, या सेतूमध्ये बोर्ड दिसायला नाही कुठं? 7/12ला किती पैसे लागतात, आधार कार्डला किती पैसे लागतात, अपडेट करायला किती पैसे लागतात, याचं कारण काय? बोला ना, बोला। 7/12ला पैसे किती लागतात? काय म्हणायचं सांगा ना। इथं बोर्ड दिसायला नाही, सेतू आहे आपला, आपल्याला शासनाने सेतू दिलेला आहे। सेतू आपल्याला शासनाने दिलेला आहे आणि प्रत्येक सेतूमध्ये आपण जे सेतूच्या मार्फत तहसीलदार कार्यालयाला आपण कागदापत्राची जे देवाणघेवाण करतो, त्याच्यासाठी आपल्याला फलक लावावा लागतो की 7/12 काढण्यासाठी किती पैसे लागतात, 7/12 काढायला किती पैसे लागतात, आधार कार्ड अपडेट करायला किती पैसे लागतात, KYC करायला किती पैसे लागतात। आज लाडक्या बहिणीचे जे KYC चालू आहे आणि आधार अपडेट आहे, त्याच्यासाठी फार परेशानी चालू आहे त्याची। तर त्याच्याबद्दल आपण इथे बोर्ड कोणता लावलेला आहे, किती खर्च आहे ते सांगा। त्याचे रेट वाढले, त्याच्यामुळे ते बोर्ड तयार केलं नाही आम्ही। बर रेट वाढलेली आहे। बर, कोणत्या साली वाढले? तरी झाले काही 7-8 महिने। 8 महिने झाले तरी आपण फलक लावला नाही, म्हणजे याच्यात नागरिकाची दिशाभूल होते असं वाटत नाही? दिशाभूल काही नाही, गाडी साहेब तसं काही नाही।
बिलकुल नाही, काही नाही. हं. गैरसमज करून घेऊ नका. हो वाडी साहेब. उमरखेड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत 3 दिवसीय प्रबोधन पर्व मोठ्या उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमात समाज प्रबोधन, संविधान मूल्य आणि सामाजिक समता यावर मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमाला समीर वानखेडे, जयदीप जोगेंद्र कवाडे, नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव कांबळे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सामाजिक एकतेचा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचं रथातून स्वागत करत प्रबोधन मंचापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबोधन पर्व समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि प्रबोधनात्मक वातावरण पाहायला मिळालं. परिभाषा आपल्याकडे योगामध्ये एक परिभाषा आहे, त्याला म्हणतात हिरोज. मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला म्हणतात नायक. जर कोणाला तुम्ही विचारलं, मुलांना विचारलं, आता वेळ नाही माझ्याकडे, जर कोणाला तुम्ही विचारलं बाळा तुझा हिरो कोण आहे, तर ते 100% सांगतील अमुक अमुक खान, अमुक अमुक कपूर. एका शाळेमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं पुष्पा. खरं म्हटलं मी चक्क झालो. मी विचारलं, मग शिक्षक लोकांना मी विचारलं, तुम्ही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकलंय का? हो ऐकलं. कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलंय का? ऐकलं. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, जीवा महाला, प्रीतिलता वड्डेदार, सूर्य सिंग यांचं नाव ऐकलं तुम्ही? कधीच नाही. मी म्हटलं त्याला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हिरो आणि नायक म्हणजे हे आहे. हिरो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे जे आहेत ते ठीक आहे, ते नट आहेत, नटी आहेत, ते एंटरटेनर आहेत. जसं आपला प्रोफेसर असतो, डॉक्टर असतो, पोलीस असतो, प्रशासकीय अधिकारी असतो, तसा एक ऍक्टर असतो. इट इज त्याचं प्रोफेशन आहे. पण हे म्हणजे नायक. मुलांना यांची संरक्षक काय, यांचे आदेश काय, यांची आयडिओलॉजी काय ते तरी समजायला पाहिजे. 10 मिनिटं कमीत कमी तुम्ही मुलांना हे सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय. आज फक्त 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबरला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करतो. किती लोकांना हे पण माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. एम कमिशन समोर हे केलेलं आहे. सार्ड कमिशन समोर आपली साक्षी दिलेली आहे. प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया रुपीज, जे काही प्रॉब्लेम्स असतात रुपयांचं, आर्थिक शास्त्र जे काय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. सर्वात प्रथम PhD डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकॉनॉमिक्स मध्ये केलेलं आहे. 24 डिग्री आहेत त्यांच्याकडे, माझ्याकडे फक्त 3 डिग्री आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघून मी लॉ केलेलं आहे. आजच्या काळात तुम्ही हे मला सांगा, किती मोठा विद्वान असू दे, कोणाकडे 24 डिग्री आहेत सांगा मला तुम्ही. तुम्हाला नाव पण कदाचित माहीत नसेल. आणि 1950s मध्ये डॉक्टर बाबासाहेबांकडे 24 डिग्री होती. तर हे मुलांना सांगा तुम्ही. आपल्याला एक संविधान दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की सर्वात मोठा जगातला संविधान आपला 395 आर्टिकल्स, 12 शेड्यूल्स. ते कोण दिलेलं आहे? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. नागरी हक्क, फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स, वुमन कॉन्स्टिट्यूशन, आता रिझर्वेशन बिल पण पारित झालेलं आहे. त्याचे शिल्पकार कोण आहेत? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर हे तुम्ही सांगा मुलांना. मुलं फक्त इंस्टाग्रामवर, ट्विटरवर बाकीचे मूवीज बघतात, पिक्चर बघतात, नेटफ्लिक्सवर, इंस्टाग्रामवर. हे सोडून ते करा तुम्ही. इंटरनेट आजकाल म्हणजे 21st सेंचुरीमध्ये आजच्या काळात ते गरजेचं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पण गरजेचे आहे. मी जेव्हा NCB मध्ये होतो, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये अतिरिक्त कार्यरत होतो, मुंबई, महाराष्ट्र आणि गोवाचा इन्चार्ज म्हणून. मी DRI मध्ये होतो, इंटेलिजन्स मध्ये, पोलीस मध्ये होतो. त्यावेळी मी खूप सारे ड्रग्सचे केसेस केलेले, तब्बल 17 कोटी वगैरे काय ते 17 टन वगैरे ड्रग्स पकडलेले आपल्या आयुष्यात. तर त्यावेळी लोक मला विचारायचे, म्हणजे त्यावेळी म्हणजे मीडियाला मी काय बाईट्स वगैरे द्यायचं नाही. पण एखादा प्रसंग झाला 2021ला, माझ्याकडून एक आयुष्यातला सर्वात छोटासा केस झाला. ते जयदीप दादाने मला सांगितलेले, सर्वांना सांगितले ते कुठला प्रसंग झाला होता. तर लोकांनी मला त्यावेळी विचारलं, वानखेडे साहेब तुम्ही काय म्हणजे ड्रग्सच्या विरोधात का कारवाई वगैरे करतात, लोकांना का पकडतात, युवक लोकांना का पकडतात,
हे जे फिल्म स्टार्स वगैरे त्यांच्या मुलांना का पकडतात? तर माझं उत्तर फक्त एक होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्रिशरण पंचशील दिलेलं आहे. तथागत गौतम बुद्धाचा भगवाननी दिलेला आहे आपल्याला, पण त्याची स्वीकारणी कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. काय म्हणतो त्रिशरण पंचशील ते पण आता म्हटलेलं आपण. पंचशील मध्ये सुरा मेरे म्हणजे बमाडा धाना वेर म्हणे सिक्खापदम समिती आम्ही. काय अर्थ याचा? याचा अर्थ हे आहे, मी कधी व्यसन करणार नाही. आजच्या काळात तुम्ही जरी बघितलेलं त्याचा अर्थ हे आहे, मी कधी ड्रगचं सेवन करणार नाही, कुठलाही व्यसन करणार नाही, निर्व्यसनी राहणार. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाडलं आपल्या आयुष्यात. मी जे केलेलं आहे ते फक्त धम्माचा प्रचार केलेला आहे आणि पूर्ण आयुष्यभर मी तेच करणार. जे कोणी खान असू दे, जे कोणी राजकीय पॉलिटिकल असू दे, मी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पाळणार. त्यांचा खूप मोठा अनुयायी आहे आणि जे त्यांनी सांगितलं अंतश्वासापर्यंत तेच करणार. अंततः हे तुम्हाला सांगू इच्छितो, मुलं इथे आपल्याकडे बसलेले आहेत. खरी श्रद्धांजली कधी असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची? आपण ते साजरा करतो ते चांगलं आहे, गावोगावी आपण साजरा करतो, घरी साजरा करतो, एक दिवाळीसारखा आपण साजरा करतो 14 एप्रिलला. पण खरी श्रद्धांजली कधी असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची? जर आपल्या घरी कोणीतरी एखादा IAS आणि IPS झालं, ते खरी श्रद्धा आहे, ते खरी श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रिझर्वेशनही दिलेलं आहे, महिलांसाठी पण दिलेलं आहे, गोरगरिबांसाठी पण दिलेलं आहे. जेव्हा तुमचा घरचा एक कोणीतरी IAS आणि IPS होणार, तेव्हा तुमची 7 पिढ्यांचा उद्धार होणार. शिका, संघटित व्हा आणि त्यानंतर तुम्ही एज्युकेट करा, त्यानंतर तुम्ही संघर्ष करा समाजासाठी. तर वाचा, UPSC द्या, आपल्याकडे अटेम्प्ट्स आहेत, एज रिलॅक्सेशन्स आहेत. मला MPSC, फौजदारी किंवा तलाठी तहसीलदार नाही पाहिजे, मला प्रत्येकाच्या घरी IAS आणि IPS पाहिजे. तर वाचा तुम्ही. काय म्हणजे मी जेव्हा UPSC दिलं त्यावेळी मी पोलीसमध्ये एक अधिकारी होतो आणि माझी पोस्टिंग निजामाबादला होती, नांदेडच्या बॉर्डरला, तुम्हाला माहित असेल कदाचित. तर मी पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालो. माझा कुठला कोणी दिलेला नव्हता, कुठल्या क्लासेसला गेलो नव्हतो मी, कुठलं असं पण नव्हतं मी खूप इंटेलिजंट, खूप गुणवंत स्टुडंट, तसं पण काय नव्हतं, ॲव्हरेज स्टुडंट होतो. फर्स्ट अटेम्प्टमध्ये UPSC क्लिअर केलेलं आहे, कुठल्याही क्लासमध्ये न जाता. तर हे डोक्यातून काढून ठेवा तुम्ही की खूप डिफिकल्ट आहे UPSC. न्यूनगंड काढा तुमच्या मनातून, चांगला अभ्यास करा, मुलांना सांगा. काय असेल तर माझा नंबर घ्या तुम्ही प्रोफेसर साहेबांकडून, मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा. जर कोणाला दिल्लीला जायचं, मी ऍडमिशन करून देणार तुम्हाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करा तुम्ही. अक्षय तृतीया या 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तावर विवाह सोहळ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे आणि या पार्श्वभूमीवर धार्मिक विधींसोबत बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झालंय. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचं वय हे 18 वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी असल्यास असा विवाह गुन्हा ठरतो आणि अशा प्रकारांमध्ये संबंधितांना 2 वर्षांपर्यंत कारावास, सक्त मजुरी आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. काही प्रकरणांमध्ये दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. पोलीस यंत्रणेमार्फत धार्मिक स्थळं, मंदिरं, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, हॉटेल्स आणि हॉल आणि पर्यटन स्थळांवर विशेष पाळत ठेवली जाणार आहे. तसंच ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक आणि स्वयंसेवकांनी संशयित बालविवाहांवर लक्ष ठेवून तात्काळ माहिती द्यावी असंही सांगण्यात आलंय. संशयित प्रकरण बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 यांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर हिंदू धर्मातील अनेक विधी पार पाडले जातात. त्यामध्ये विवाह सोहळे सुद्धा पार पाडले जातात. त्यामुळे धार्मिक विधी करतानाच बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल
तर तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असा विवाह गुन्हा ठरू शकतो. बालविवाह झाल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9, 10 आणि 11 नुसार संबंधित व्यक्तींना 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि सक्त मजुरी सुद्धा होऊ शकते. तसेच 1 लाख रुपये दंड होऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. करिता 19/4/2026 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती बालविवाह होणार नाहीत यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. पोलीस यंत्रणेमार्फत धार्मिक स्थळे, मंदिरे, मंगल कार्यालये, रिसॉर्ट्स, बँकेट हॉल्स आणि पर्यटन स्थळे या ठिकाणी विशेष पाळत ठेवण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, इतर स्वयंसेविका, आशा सेविका यांनी सुद्धा संशयित विवाहावरती लक्ष ठेवावे. संशयित बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलीस, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाईन 1098 यांना तात्काळ कळवावे व कोणत्याही परिस्थितीमध्ये बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. धन्यवाद. कुर्ली इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात सामाजिक उपक्रमाला विशेष प्रतिसाद मिळालाय. या शिबिरादरम्यान सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक प्रसेनजीत अंभोरे यांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्यानं ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केलं. शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं. महसूल समाधान शिबिरात विविध शासकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या कार्यक्रमास विजय साळवे, प्रफुल्ल घोडे, साईनाथ भोसीकर, महसूल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे शिबिराला सामाजिक स्वरूप प्राप्त झालं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश कुरमेलकर यांनी. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलेला आहो कुर्ली गावामध्ये. इथं शिवाजी महाराज यांचं शिबिर आयोजित झालेलं आहे. तर हे बघू शकता की आपल्या घाटांचे जे तहसीलदार सर आहे ते नागरिकांना स्वतःहून कामं करून देत आहे आणि नागरिकांचे पुरे कामं करत आहे स्वतःहून आणि टाईम देऊन प्रत्येक नागरिकाचं. सर झालं का तुमचं काम? साहेबाकडे दिलं का तुम्ही काम? काय नाव तुमचं? दिलीप मोतीराम कोटनाके. सर तुमचं नाव? मी जयप्रकाश काटपेलीवार, यात माजी जिल्हा परिषद सदस्य पारवा सर्कल. तर सर ह्या शिबिराबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? इथे जे दूरदूरून लोक आले होते म्हणजे त्यांची जे समस्या घेऊन आले, तर यात राजस्व अभियान जो समाधानाचं शिबिर होतं ते 50% तरी समाधान झालं असं वाटते लोकांचं. तर ठीक आहे सर. तर आलेले आहे लोक आपापल्या त्याची समस्या घेऊन आले होते, तर त्यांचं समाधान इथं जे अधिकारी वर्ग होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं असं मला वाटतं. धन्यवाद सर. आणि नागरिकाचे खूप चांगले कामं होऊन राहिलेले आहे ह्या शिबिराच्या माध्यमातून. तर आपण बघू शकता आता नेक्स्ट टेबलवर आलो आणि ह्या टेबलवर कोणती कामं होतात तर आपण इथे ह्या सरांना विचारू. तर सर तुमच्या टेबलवर कोणते काम होतं? मी झटाळा ग्राम महसूल अधिकारी आहे. माझ्या टेबलवर 7/12, 8 फेरफार आणि तलाठी अहवाल, त्याच्यानंतर गृहचौकशी अहवाल असे कागदपत्र मी दिले आहे. तर सर आत्तापर्यंत किती जणांचे काम झाले? आता बऱ्याच लोकांचे काम झाले. आत्तापर्यंत कमीत कमी 100 लोकांची कामं झालेली आहेत जवळपास. 7/12 50-60 लोकांनी नेलेलं आहे. बाकी गृहचौकशी अहवाल आहे, तलाठी अहवाल आहेत आणि उत्पन्नाचे दाखले पण आहे आपले 3 वर्षाचे. तर सर आत्ता एखादी लाभार्थी आहे का आपल्याकडे का ज्याचं काम आता इमिजिएटली झालेलं आहे? आत्ता एक विहिरीबद्दल सांगितलं होतं. लाभार्थी आपला आकाश आले होते, त्यांना सांगितलं आहे विहिरीबद्दल की पीक पाणीमध्ये आपण विहीर चढून देऊ म्हणून. तर बघू शकता ह्या टेबलच्या माध्यमातून आपल्याला एक लाभार्थी पण सापडले का त्यांचं काम इमिजिएटली ह्या टेबलच्या माध्यमातून झालेलं आहे. सर तुमचं नाव? माझं नाव आकाश, मौजा कुर्ली याच गावचं मी रहिवासी आहे. आणि या ठिकाणी मी आलो आणि अतिशय जे प्रलंबित काम होतं माझंवाला तो काम आज रोजी या ठिकाणी
पूर्णत्वाने झाला. तहसीलदार साहेबांनी स्वतः शिरा मारून तो काम माझा पूर्णपणे या ठिकाणी केलेला आहे. तर सर ह्या शिबिराच्या माध्यमातून तुमचं किती वेळामध्ये काम झालं बा? मला वाटते शिबिराच्या भलेही दिवसभराचं शिबिर होतं, परंतु 5 मिनिटामध्ये माझं काम झालं आहे. तहसीलदार साहेबांनी जस्ट मी गेलो आहे, माझी समस्या साहेबांकडे सांगितली, साहेबांनी लगेच माझे डॉक्युमेंट चेक केले आणि लगेच त्यांनी माझं काम पूर्णत्वास काढलं. तर मग हे असे शिबिर वारंवार व्हावं असं वाटते की नाही वाटत? 100% वाटते ना, कारण जसं आमचं तालुका घाटंजी आहे आणि आम्ही या शेवटी बाउंड्रीवर राहतो. जवळपास इथून घाटंजीचं अंतर 30 किलोमीटर आहे आणि हा 30 किलोमीटरचं अंतर म्हणजे अख्खा दिवस जातो आहे. आणि जर साधारण उत्पन्नाचं कार्ड जर समजा आपल्याला काढायचं आहे म्हटलं प्रमाणपत्र, तरी साधारणतः 2 ते 3 दिवस जातो. परंतु या ठिकाणी ते 10 मिनटात होऊन राहिला. म्हणजे दर महिन्याला एक तर शेवटचा हप्ता किंवा मग पहिला हप्ता अशा प्रत्येक महिन्याचे जर समजा एक हप्त्याला जर समजा असे शिबिरा झाले तर निश्चितच सर्वांचे जे काही शासकीय योजना आहे हे गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि एकदम अगदी जबरदस्त असा हा उपक्रम आहे. तर सर आज ह्या टेबलच्या सर लोकांना तुमचं काय मत आहे? कर्मचाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर आज मला असं वाटते की सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे आपल्याला तहसीलला गेल्यावर जे कर्मचारी टेबलावर दिसत नाही ते कर्मचारी आज या पिंडॉलमध्ये या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वच कर्मचारी या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे साधारण सांगायचं तर या शिबिराचं ते एक वैशिष्ट्य आहे की 8 घंटे कर्मचारी या ठिकाणी अस्तित्वात आहे. तर धन्यवाद सर, तुमचं अतिशय मनोगत चांगलं वाटलं, तुम्हाला आनंद दिसून राहिले. तर आता नेक्स्ट आपण सरांचे नाव काय यांचे विचारून घेऊ. सर तुमचं नाव? माझं नाव ग्राम महसूल अधिकारी DM किनाके. सर तुमचं नाव? मी प्रवीण कांबळे, मंडळ अधिकारी कुर्ली. धन्यवाद सर. सर तुमचं नाव? महेश बावणे, शिरोली. मॅडम तुमचं नाव? सोनाली राऊत, ग्राम महसूल. तर धन्यवाद. जोहे इथं छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं. शासन आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत आयोजित या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि योजनांचा थेट जागेवरच लाभ देण्यात आला. आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितलं की पूर्वी शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांमुळे नागरिकांचा वेळ वाया जात होता, मात्र आता शासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचतंय. कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन समृद्ध व्हावं असं आवाहन केलं. या शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्रांसह अनेक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून आलं. युग चालू आहे आणि या नवीन युगात मोदी साहेबांचं जे काम चाललेलं आहे त्या मोदी साहेबांच्या कामामुळं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की हे सर्व काम आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे आणि आपल्याला याचा फायदा व्हायचा. अहो 7-12 सुद्धा मिळता नाकात दम यायचा. कुठे तलाठी असायचा, कुठे तलाठी असेल तर मंडल अधिकारी नसेल, मंडल अधिकारी असेल तर तहसीलदार नसेल, अशा सर्व परिस्थिती असायच्या. परंतु आता हे कुठलंही कारण आता सांगायला नको. आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही आपल्या दारी येतोय आणि ह्याचं सर्व श्रेय जे आहे ते आजच्या आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्यामुळं आपल्याला हे सर्व चित्र बदलायला लागलेलं आहे. म्हणून आपल्याला अनेक योजनांचा फायदा आहे. बऱ्याच योजना शासनाकडून येतात, परंतु ह्या योजनांचा खरा फायदा शेवटच्या माणसापर्यंत मिळू शकत नाही. का तर हे कागद पाहिजे, ते कागद पाहिजे, ते कागद पाहिजे, अनेक गोष्टी ज्या आहेत या अनेक गोष्टी ताबडतोब आपल्याला साध्य होत नाही आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या शासनाच्या योजनांचा फायदा मिळत नाही. आणि म्हणून आता आपल्याला शासनाने हे केलंय की आपल्याला ह्या योजनांचा फायदा मिळावा, प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ साध्य व्हावी आणि प्रत्येक गोष्ट साध्य व्हावी म्हणून आज हे शिबिर आपल्या ठिकाणी आयोजित केले. मला वाटण्याचा निधी हा महाराष्ट्र सरकारकडून वितरित केला जात होता.
परंतु देशाचे यशस्वी आणि कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तो निधी 4,000 कोटी रुपयापर्यंत आज गेलेला आहे. आपण पाहतोय की पशुधनाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, अनेक स्कीम्स आहेत, त्याच्यापर्यंत आपण पोचलो तर खऱ्या अर्थाने शेतकरी त्या ठिकाणी सुदृढ समृद्ध होईल. परंतु सगळे आपण काय करतो की स्कीम्स येतात परंतु त्या स्कीमचा फायदा उचलला जात नाहीये. आपण फक्त बांधकाम 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 काम विकास काम हे पाहतो, परंतु खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अन्य परिसर असेल आपण बघितला तर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुदृढ आणि समृद्ध करण्याचं काम या सरकारी योजनांनी केले आहे आणि त्याचा लाभ आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातला प्रयत्न करायला पाहिजे. मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटतं की शेतकऱ्यांनी ज्या ज्या काही योजना असतील, मग त्या शेततळ्यांच्या योजना असतील, त्या कुक्कुटपालनाच्या योजना असतील, त्या ठिकाणी अर्ज आणि त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणं महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाला त्याचा फायदा होऊ शकेल आणि निश्चितपणे भविष्यामध्ये अशा प्रकारचे कॅम्प हा वेळोवेळी लावेल. दर 3 महिन्यांनी या कॅम्पचं आयोजन करावं अशी सुद्धा विनंती या ठिकाणी आपल्याला करत आहे. मोठ्या प्रमाणात राबवली गेली. आता जिवंत सातबारा म्हणजे काय? आपला सातबारा हा जिवंत करायचा. म्हणजे बऱ्याचदा या कोकणामध्ये आजोबा पंजोबा यांची नावं तशीच आहे. ते मयत जरी झाले तरी त्यांच्या वारसांची नावं सातबारा सदरी आलेली नाही. आपल्यातले बरेचसे लोक स्थलांतरित असतात आणि त्याच्यामुळं नंतर ज्यावेळी समजा बँकेची काही कर्ज असेल, शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अडचण येते आणि त्यामुळं आपण एक मोहीम स्वरूपात मागील वर्षभरापासून सुरू केलेला आहे. आणि सर विशेष सांगायला अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये पेन तालुक्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सर्वाधिक काम या आपल्या तालुक्यानं केलेलं आहे. जास्तीत जास्त वारस जे मयत खासदार असतील त्यांचे वारस अभिलेखावर घेण्याचं काम सर्व आपल्या अधीनस्थ असणारे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सातबारा सदरी काही असे कालबाह्य झालेले शेरे असतात, हे शेरे सुद्धा आपल्याला आता कमी करता येतील. आता या अभियानाचा उद्देश असा आहे की जे खातेदार शेतकरी बांधव उपस्थित आहेत त्यांनी आपले काही अशा पद्धतीचे जर शेरे असतील ते सुद्धा आपल्याला रेग्युलराईज करता येतं किंवा कमी करता येतं. तसेच महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा पुरुषाबरोबर महिलांचाही तेवढाच अधिकार आहे. त्यामुळं जर महिलांची पूर्वीच्या काळामध्ये वारसाच्या हक्कानं महिलांना जमिनीमध्ये अधिकार दिला जात नव्हता, परंतु फेरफार सदरी त्यांचं नाव दिसून यायचं. म्हणजे एक खातेदार आहे, त्याला महिलाला 2 मुली आणि 4 मुलं असतील तर फक्त मुलांचीच नावं सातबारा सदरी होती. परंतु आपल्याला या अभियानाअंतर्गत मोहिमेअंतर्गत महिलांचाही जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार महिलांची जर फेरफार सदरी नावं असतील तर ती नावं आपल्याला सातबारा सदरी घेता येईल. तर अशा प्रकारच्या योजना किंवा या सुधारणा मोहीम स्वरूपात महसूल विभागाच्या मार्फत राबवलेल्या आहेत. हे आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. हा मुख्यतः याचा उद्देश आहे. कारण याबरोबर सर्टिफिकेटचा विचार केला तर आपण वर्षभर ही प्रक्रिया चालूच असते. मोहीम स्वरूपामध्ये आज आपण शिबिरात आयोजित केला तर जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर PM किसान आहे, KYC आहे, या सुद्धा या शिबिरामध्ये आपल्याला लाभ घेता येईल. तर एकंदरीतच आज आम्ही या जोहे या गावी या पूर्ण हमरापूर मंडळाचा समाधान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या समाधान शिबिरामध्ये जे उपस्थित खासदार शेतकरी बंधू असतील त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आज हे शिबिर जरी आता उद्घाटन झालं तरी दिवसभर सुरू राहणार आहे. त्यामुळे आपल्या काही अडचणी असतील. त्रिकोळी येथील शेख जिंदावली यात्रेचं औचित्य साधून क्लासमेट ग्रुप 2016-17 यांच्या वतीनं आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. काशी विश्वनाथ मंदिर सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या शिबिराचं उद्घाटन सकाळी 9 वाजता करण्यात आलं. आयोजकांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात असं मत व्यक्त केलंय. महिला आणि तरुण वर्गाचा विशेष सहभाग या शिबिरात दिसून आला. प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवकांमध्येही मोठा उत्साह होता. श्रीकृष्ण रक्तपेढीच्या तांत्रिक पथकाच्या सहकार्यानं शिबिर यशस्वीपणे पार पडलं. रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान देऊन गौरवण्यात आलं. सेलू इथं शाळेत ये-जा करताना सतत पाठलाग आणि मानसिक त्रासाला कंटाळून 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना 17 एप्रिल रोजी देऊळ गावात परिसरात घडली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आरोपी कैलास विजय लोंढे आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार मागील 3 महिन्यांपासून संबंधित विद्यार्थिनीला शाळा सुटण्याच्या वेळी सतत पाठलाग, शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या मानसिक त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं तक्रारीत नमूद आहे.
परभणी महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती, महिला आणि बालकल्याण समिती सभापती तसंच 6 विशेष समित्यांचे सभापती आणि प्रभाग समिती सभापती पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। या निवडणुकीसाठी 22 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्रांचं वितरण सुरू होणार आहे। 24 एप्रिल रोजी बी रघुनाथ सभागृहात निवड प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि नगर सचिव विकास रत्नपारखे यांनी दिली आहे। महानगरपालिकेतील विविध समित्यांच्या नेतृत्वासाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले। जिल्हा कृषी विभागानं केलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील 9 खत विक्री केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आलेत। तसंच आणखी 2 परवानाधारकांना समज देण्यात आले। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि नियमबाह्य व्यवहार करणाऱ्या कृषी केंद्रांवर यापुढे देखील कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण होणार असून कृषी निविष्ठा विक्रीत पारदर्शकता राखली जाईल असा विश्वास कृषी विभागानं व्यक्त केलाय। माणगाव इथं सोशल मीडियाचा गैरवापर करून धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी एका इसमाविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप विलास मामुनकर यानं फेसबुक आणि इंस्टाग्रामवर विशिष्ट समुदायाविरुद्ध प्रक्षोभक रील्स अपलोड केल्याचं निष्पन्न झालंय। या तक्रारीनंतर स्थानिक रहिवासी आणि मानव अधिकार मिशनच्या पुढाकारानं पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती। यावरून माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 299 नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।